शुभांगी मॅम आणि वेदिका आघाडीच्या दोन्ही बॅटर येत आहेत. तर बॉलिंग ट्रॅक वरती अंकिता मॅम इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. लेट्स प्ले. डावाला होईल सुरुवात. पहिल्याच बॉल वरती टोकलेला षटकार 6 धावा. क्या बात आहे. सुरुवात तर इथे धूमधडाक्यामध्ये केली आहे. 6 धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ होतोय. षटकार क्वीनच्या बॅटमधून षटकार आलाय. सिक्सर क्वीन. 6 धावेने इथे सुरुवात केली आहे. शुभारंभ तर असाच दमदार केलाय. वजनदार फटका खेळलाय 6 धावेंसाठी. पुढचा बॉल. पुन्हा एकदा वेगात बॅट फिरवली परंतु संपर्क झाला नाही. कमबॅक केलंय पुन्हा एकदा गोलंदाजांनी. पहिल्या बॉलवरती 6 आल्या परंतु लगेच दुसऱ्या बॉलवरती निर्धाव. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉलने इथे सांगता होतीये. हा चेंडू मात्र सोडून दिलाय. उजयष्टीच्या फार बाहेर आहे. पंचांनी देखील गोलंदाजांना दंडित केलंय. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 7. पुढचा बॉल. पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑन मधून सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय चौकार. 4 धावा. क्या बात आहे. बॅटर देखील इथे मनामध्ये ठरवून आल्यात मी फक्त चौकार आणि षटकारानेच धावा बनवणार. खाईल तर मी तुपाशी नाही तर मी आज उपाशी. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय. निर्धाव चेंडूची सांगताय बघा. एक षटकार नंतर डॉट. परत एक षटकार चौकार. परत एकदा डॉट. एक अवांतर गेली मध्ये. 11 धावा झाल्यात. पहिले षटक मैदानामध्ये सुरू आहे. 11 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिले षटक सुरू आहे. 4 चेंडू झालेत. पुन्हा एकदा फुलटॉस आणि क्षेत्ररक्षण खराब. मैदानाला समांतर बॉल सीमारेषा पार. पुन्हा एकदा येईल चौकार. 4 धावेंसाठी. चांगली फटकेबाजी आहे. तुफानी. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होत आहे. क्षेत्ररक्षण करणं फार गरजेचं आहे. फिल्डिंग. पुन्हा एकदा इथे मात्र नजर हटी और दुर्घटना घटी. हो गई गलती, हो गई भूल. यहां पे हो गई दांडी 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 गुल. पहिलेच बॅटर इथे त्रिफळाबाद. 3 ताड. फर्निचर डिस्ट्रॉय. बॅक टू द पॅव्हेलियन. 5 चेंडूंमध्ये 14 धावा त्यांनी बॅटमधून काढल्यात. त्यामध्ये 1 षटकार आणि 2 चौकार त्यांचा समावेश आपण बघितलाय. धावसंख्या होते ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा झाल्यात. सुरुवात चांगली आहे. 15 धावा काही कमी नाहीयेत. परंतु त्याच पद्धतीने पुढचे बॅटर धावा बनवतील का. षटक क्रमांक 2 बॉलिंग मार्क वरती वेदिका मॅम आलायत. वाह काय फटका इथे खेळलाय. इनसाइड आउटचा. थोडेसे शफल झाले. मागच्या पायावरती वेळ ट्रान्सफर केला आणि वाईडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळून काढला. चांगला फटका खेळलाय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. आतापर्यंत एकूण गोळा 16. 16 फॉर लॉस ऑफ 1. पुन्हा एकदा वेगात बॅट फिरवली गेली. संपर्क इथे होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 16 धावा झाल्यात. 1 बॅटर बाद आहे. 4 षटकांच्या या मॅचेस आहेत. पुढचा बॉल. पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल इथे मिळतीये. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 17. 17 फॉर लॉस ऑफ 1. 17 धावा. 1 बॅटर बाद आहेत. पहिल्या षटकामध्ये फटकेबाजी आपण बघितली आहे. इथे देखील वाह खडे खडे बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आहे. षटकार आहे ना का चौकार आहे. षटकार दिलाय की. षटकार दिलाय ना. षटकार दिलाय काय. गोपाल सर षटकार आहे की चौकार. थांबा जरा.
चेक करताय, चेक करा बरं काय दिसतंय बघा. 6 आहे, लाईव्हला कळतं 6च आहे. 6च आहेत, 6 धावा आहेत. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 23. एक बॅटर बाद 23 धावा. पुन्हा एकदा वेगात बॅट फिरवली जाते परंतु संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 23 धावा झाल्यात. 23. एक बॅटर बाद 23. दुसरं षटक सुरू आहे. अजूनही या षटकातील शेवटचा बॉल, लास्ट बॉल. पुन्हा एकदा इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण थोडस खराब. डाव घेण्याचा प्रयत्न परंतु तिथे कळवलेला नकार. 2 षटक संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23. अजूनही 2 षटकांचा खेळ पहिल्या डावातील शिल्लक आहे. पुन्हा एकदा चांगला फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 28 धावा. या ज्या बॅटर आहेत ना, प्रॉपर क्रिकेट खेळणार आहेत. त्यांच्या बॅटिंगच्या स्टाईलवरून असं वाटतंय की रेग्युलर क्रिकेट खेळतात. या रेग्युलर खेळणार आहेत कारण त्यांची जी बॅटिंगची जी स्टाईल आहे ना त्याच्यावरून लगेच कळून येतं की या अवघड काम करणार प्रतिस्पर्धी संघाचं. 28 धावा झाल्यात. तो बॅटिंगचा स्टान्स आपण बघतोय आणि त्यानंतर बॅटचा फ्लो. पुन्हा एकदा काय फटका इथे सजवलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा 6 धावेंची मोहर. षटकार. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आल्या ना ते तर काही फक्त ट्रेलर होता. आता मात्र खऱ्या अर्थाने पिक्चर सुरू झालाय. प्रत्येक बॉलवरती इथे प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. अप्रतिम अशी फटकेबाजी. धावसंख्या 34. एक बॅटर बाद 34 धावा. 34 रन्स फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 34 धावा. पुढचा बॉल. आज चेंडू मात्र सोडून दिलाय. पंच कळवते इट्स अ डेड बॉल. डेड बॉल कळवलाय. 34 धावा झाल्यात. तिसरं षटक सुरू आहे. चांगली धावसंख्या इथे उभी करण्याचा प्रयत्न केलाय. चांगली फटकेबाजी इथे होतीये. पुढचा बॉल. पुन्हा एकदा इथे स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न. फार वेगात फटका खेळायचा होता परंतु दिशा इथे भरकटली आणि त्यानंतर अवांतर. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 35. एक बॅटर बाद 35 धावा. पुन्हा एकदा इनसाइड आउट. क्रिकेटचं मादक सौंदर्य या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. वायडी स्ट्रॉंग ऑफ मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. स्टँड अँड डिलिव्हर. 6 धावेंसाठी. क्या बात आहे. विलोभनीय दृश्य आहे बॅटिंगचं. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ही फटकेबाजी होतीये. बघा ऍक्शन रिप्ले स्क्रीन वरती आहे. इनसाइड आउटचा देखना आणि रुबाबदार फटका आहे. धावसंख्या 41. एक बाद 41. पुन्हा एकदा शफल होऊन चॉप करण्याचा प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र निर्धाव आहे. तिसरं षटक सुरू आहे. 41 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू या षटकातील. अप्रतिम अशी बॅटिंग इथे वेदिका यांच्याकडून पाहायला मिळते. इथे मात्र चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव मिस्टर एस्ट्राज धावसंख्येमध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्या 42. एक बाद 42. तिसरं षटक आहे. फार फटकेबाजी इथे वेगवान आहे परंतु गोलंदाजांना काहीतरी वेगळं करावं लागेल अन्यथा बॅटर मात्र इथे सोडणार नाहीत.
त्या शैलीमध्ये त्या पद्धतीने ते खेळतात. पुन्हा एकदा दिशा भरकडले. एका चेंडूसाठी अतिरिक्त धावा किती खर्च होत आहेत त्याकडे देखील लक्ष द्यावं लागेल, कारण जेवढ्या तुम्ही आता खर्च कराल दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 43. इथे देखील फार हळुवार पद्धतीने चेंडू. वा, चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. कौतुक करावंच लागेल. जे चांगलं आहे त्याचं कौतुक नेहमीच करावं लागतं. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. संघासाठी 3 धावा वाचवल्यात, परंतु पुन्हा एकदा वेदिका मॅमच इथे स्ट्राईकला येत आहेत. आणि या जोपर्यंत स्ट्राईकला आहे तोपर्यंत वेगात धावा होणार यामध्ये मात्र तीळ मात्र शंका नाहीये. चांगली फटकेबाजी आहे. तोडफोड इथे मैदानामध्ये त्यांनी केली आहे. मैदानाच्या चौफेर प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळलेत. एकाच बाजूला नाहीये, सगळ्या बाजूला फटके खेळतायत. क्रिकेटचा अभ्यास त्यांनी चांगला केलाय, त्यामुळे बॅटिंग मध्ये तर चांगली कामगिरी करतायत. परंतु गोलंदाज कोण आले? स्वाती मॅम आल्यात. बघूया त्यांना रोखण्याचं काम कितपत इथे पेलतंय. पुन्हा एकदा बॅकफुटला जात लॉंग ऑफ मध्ये चेंडूला इथे फोर्स केलाय. सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 45. चांगला चेंडू हाताळला. मोठा फटका खेळू दिला नाही. आणि पुन्हा एकदा वेदिका इथे नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. आणि जोपर्यंत वेदिका नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत तोपर्यंत मोठ्या फटक्यांमध्ये चेंडूला परावर्तित करणं थोडंसं इथे चॅलेंजिंग आहे. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाकडून चूक झाली आणि पुन्हा एकदा वेदिका इथे स्ट्राईक वरती आल्या. या स्ट्राईकला आल्या म्हणजे धावा वेगात येणार. 22 स्वरूपाची धाव आहे. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 46. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा स्क्वेअर कट. झटपट पटापट हा खेळला जातोय. स्क्वेअर कट 6 धावेंसाठी. क्या बात आहे. क्षेत्ररक्षण लावलाय ऑन साइडला आणि बॉल मारलाय कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आहेत. बॅकफुटला जात असताना त्या बॉलला फोर्स केलं कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. 52 धावा झाल्यात. 52. पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. काऊ कॉर्नर मधून आलेला षटकार. मुख्य स्क्रीन वरती त्यांचं डगआउट आपण बघतोय. संपूर्ण टीम खुश आहे. वेदिका यांच्या बॅट मधून धावा इतक्या वेगात येत आहेत, खुश का होणार नाही. 58 धावा झाल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. पहिल्या डावातील अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. बघा, जी 22ची धाव दिली वेदिका स्ट्राईकला आल्या त्यानंतर आलेल्या या 12 धावा आहेत. 12 चेंडूंमध्ये 37 धावेंवरती त्या नाबाद आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला चांगला फटका आहे. वा, चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण. संघासाठी 3 धावा वाचवल्यात. पुन्हा एकदा बॅकअप इथे खराब. पुन्हा एकदा वेदिका मॅम इथे स्ट्राईकला येत आहेत. ही चूक होतीये. वारंवार चुका करून चालत नाही. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 60. 1 बॅटर बाद 60 धावा. अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवरती जातील आणि मग चेंडू हाताळला जाईल. 60 धावा झाल्यात. या पुढच्या मॅचचा टॉस आपण लगेच करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉस साठी या. पुढच्या मॅच साठीचे दोन्ही कॅप्टन. कोणाची मॅच आहे कॅप्टन लगेच या. पुन्हा एकदा क्या बात आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून षटकार. शेवटच्या बॉलवरती देखील षटकार येतोय. 66 झाल्यात विजयासाठी 67. हा, लगेच फिल्डिंगला जा. हा, तसंच जा, लगेच फिल्डिंगला जा. चला, पुढच्या दोन्ही टीमचे कॅप्टन, आयोजन कमिटी, पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनचा कॉल करा लगेच. टॉस तुमचीच आहे. चला, टॉसला तुमची मॅच आहे लगेच. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आले. टॉस करून घ्या. आले दोन्ही आले टीम. टॉस करून घ्या लगेच. चला, फिल्डिंग लावून घ्या. अजिबात वेळ लावू नका. मॅच झाल्यानंतर परत एकदा फोटो सेशन होईल, परंतु आता लगेच खेळून घ्या. चला, एम्बर्स टीम आणि व्हीटीबी
पहिलं टॉस घ्या करून पटकन. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. संपूर्ण टीम या, तुम्हाला कॅप देण्यात येणार आहे. संपूर्ण टीम या, दोन्ही टीम या, कॅप घेण्यासाठी दोन्ही टीम या. तुमची पण टीम घेऊन जा ना, कॅप मिळणार आहेत तुम्हाला. सगळी टीम या, फोटो सेशन आणि कॅप लगेच होणार आहे. पुढच्या मॅचचा देखील टॉस झाला. चला बॅटर लगेच मैदानाचा ताबा घ्या. 67 धावांचा पाठलाग आहे. 67 रन्स टू विन. 67 धावा इथे विजयासाठी आहेत. आघाडीचं षटक आणि आघाडीचं षटक घेऊन इथे धर्मा मॅम आल्यात आणि स्ट्राईक वरती आपण पाहतोय पायल मॅम आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला अंकिता मॅम. 67 धावेंचा पाठलाग आहे. थोडंसं मोठं लक्ष आहे, परंतु कुठलंही मोठं लक्ष साध्य करण्यासाठी तितकाच मोठा प्रयत्न करावा लागतो. कांदे पाडून चालणार नाही. जर धावा बनवायच्या आहेत तर प्रहार धावा इथे बनवाव्याच लागतील आणि तो प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. आघाडीच्या दोन्ही बॅटर तर इथे आल्यात. गोलंदाज देखील सज्ज आहे. लेट्स प्ले. पंचांचा इशारा येतोय. पहिलाच बॉल. लेट्स प्ले. पहिल्याच बॉल वरती केलेला प्रहार. गॅप मध्ये चेंडू धाडलाय. बॉल सीमारेषा पार. पहिल्याच बॉल वरती येतोय हा खणखणीत दणदणीत सनसनीत चौकार. 4 धावा. मुख्य स्क्रीन वरती आपण पाहतोय प्रत्येक टीमला इथे आकर्षक अशी कॅप दिली जाते. ही जी कॅप दिली आहे तर मैदानात जाताना पण ती कॅप घालून जाणं फार गरजेचं आहे. तुम्हाला कॅप देत पण कुठलाच खेळाडू इथे ती कॅप घालून खेळत नाही का, मला कळलं नाही अजून. ना अगोदर तीच कॅप देताय तर कॅप घालूनच खेळायचं आतमध्ये. ज्यांनी कॅप दिले त्यांची जाहिरात पण होईल, त्याच्यामुळे ती कॅप आतमध्ये जाऊन घाला. हा, कॅप घालून खेळा जरा म्हणजे व्यवस्थित दिसेल. धावसंख्या होते ती 5. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर सिंगल. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटतो आणि त्यानंतर चौकार आहे. 4 धावा आहेत. एक टप्पा घेत मिळालेल्या जीवदानाचा फायदा इथे कसा घेतला जाईल. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 9. प्रत्येक बॅटरने इथे दोन्ही बॅटरने आपला अकाउंट 4 धावेने उघडलाय. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार. 3 बॉलमध्ये 9. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट. ऑन साइडला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, अडवला जाईल बॉल. त्यामध्ये सिंगल. धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या 10. 4-1 4-1. 4 चेंडूंमध्ये अशी 6 धावसंख्या झाली. पुढच्या बॉलवरती चौकारी. तो रिदम मी सांगितला. 4-1 4-1. इथे मात्र दांडीगुल. 0 विकेट. विकेटचं पतन. पहिलेच बॅटर इथे डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. सरळ यष्ट्यांचा वेध घेतला आणि बॅटर इथे बादही झाले. जयश्री मॅम इथे बॅटिंग साठी येत आहेत. सुरुवात चांगली झाली परंतु ती जास्त वेळ टिकून ठेवता आली नाही. धावसंख्या आपण पाहतो इथे 10 झाल्यात. अजूनही विजयासाठी 57 धावेंची गरज आहे. 19 बॉलमध्ये 57. 19 चेंडूंमध्ये 57 धावेंची गरज. 10 झाल्यात. पुढचा बॉल आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती ठोकलाय चौकार. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 14. पहिलं षटक इथे संपुष्टात. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक बॅटर बाद 14 धावा. मॅम स्ट्राईक चेंज झाली राहू द्या. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. ओव्हर झाले ते बरोबर आहे. तिथेच गोलंदाजी मार्क वरती येत आहेत पूनम. षटक क्रमांक 2 ची इथे सुरुवात होईल. थोडस स्पीडअप करा. भरपूर मॅचेस असतात. काल जवळपास 4 साडेचार वाजलेत पहाटेचे मॅच संपायला, त्यामुळे तुम्ही जरा घाई करा.
हा चेंडू मात्र ऑन साइडला चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. सिंगल इथे मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 15. एक बॅटर बाद. पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 16 धावा झाल्यात. धावसंख्येमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ नसेल. चांगली गोलंदाजी इथे पूनम यांच्याकडून पाहायला मिळतेय. 16 धावा झाल्यात. एक बॅटर बाद आहेत. अजूनही जवळपास 51 करायच्या आहेत. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवतील. फेकी होईल. त्या दरम्यान सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 17. लॉस ऑफ 1. 17 धावा. एक बॅटर बाद आहेत. अठरा धावा झाल्यात. एक बॅटर इथे आतापर्यंत बाद आहेत. लक्ष मोठ्या आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग जर तुम्हाला करायचा आहे तर फटके इथे मोठे खेळावे लागतील. पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु जेमतेम एकच धाव इथे प्राप्त होईल. 2 षटक संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा झाल्यात. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 48 धावेंची गरज आहे. आता सिंगल डबलने लक्ष साध्य होणार नाही. तुम्हाला चौकार षटकार खेळावाच लागेल. सामन्यामध्ये स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर चौकार षटकार इथे खेळणं हा शेवटचा पर्याय आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय शुभांगी. पहिलाच बॉल इथे निर्धाव. सुरुवात तर बॅटिंगची अप्रतिम केली होती शुभांगी यांनी. पहिल्या बॉल पासून प्रहार केला होता. षटकार चौकार चौकार. छोटी पण अगदी फायदेशीर इनिंग त्यांनी खेळली आणि बॉलिंग मध्ये तर अप्रतिम. उंचीप्रमाणे गोलंदाजीला इथे जी साथ मिळते ती देखील फार चांगल्या पद्धतीने त्याचा वापर केला जातोय. 19 धावा झाल्यात. एक बॅटर बाद आहेत. 19 फॉर लॉस ऑफ 1. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक. तिथे जरी आमच्यामध्ये भांडणं असली तरी आम्ही सोडणार नाही. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 20. दोघांची धडक झाली परंतु सोडायचंच नाही. धावसंख्येमध्ये एकच. 20 धावा झाल्यात. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. एक धाव, परंतु एक धाव इथे घेऊनही म्हणावा तसा फायदा होणार नाही. तुम्हाला चौकार आणि षटकारामध्येच धावा बनवाव्या लागतील. 20 धावा झाल्यात. एक बॅटर बाद आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक. तिथे आहेत. सिंगलच मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 21. आता लक्ष फार अवघड होत आहे. अशक्य होत चाललंय. शक्यतो प्रयत्न अजूनही करा. मोठे मोठे फटके खेळा, परंतु गोलंदाजा पद्धतीने गोलंदाजी करतायत त्यांच्यावरती जे आक्रमण करणं गरजेचं आहे ते मात्र होत नाहीये. षटकाची इथे समाप्ती. 22 धावा झाल्यात 18 चेंडूंमध्ये. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये अजूनही 45 धावेंची गरज आहे. फार जास्त धावा आहेत या. जरी 6 बॉलला 6 सिक्स आल्या ना तरी या पूर्ण होणार नाहीत. गोलंदाजी मार्क वरती शुभ्रा मॅम आल्यात. हा शुभ्रा मॅम इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल अवांतर आहे. हरकत नाही. बॅलन्स जास्त आहे त्यामुळे उधळपट्टी करायला काही हरकत नाही. भरपूर खर्च करायला ठेवलेले आहेत. 45 खर्च करायचे आहेत. एखादी अवांतर गेली तर काही हरकत नाही.
धावसंख्या 23, 1 बाद 23. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे बॅक टू द बॉल. ओ इथे कॅच सुटल्यानंतर डोक्यावरती मारून घेतलं त्यांनी अक्षरशः, आणि त्या दरम्यान सिंगल अक्षरशः डोक्यावरती मारून घेतलं की काय झालं माझ्या हातातून, काही नाही, फक्त झेलच सुटला. धावसंख्या 24, 1 बॅटर बाद 24. बत्तीस धावा झाल्यात, 1 बॅटर बाद आहे. शेवटचे षटकातील अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बघूया त्या 2 चेंडूंवरती काय केलं जाईल. पुढचा बॉल इथे मात्र डाव्या एसटीच्या बाहेर. पंच कळवतील इथे वाईट बॉल असेल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय शुभ्रा मॅम आहेत. अतिरिक्त धाव इथे खर्च करतायत, परंतु इथे धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. एका बाजूने आपण पाहतोय बॅटिंगसाठी जयश्री मॅम आहेत, तर दुसऱ्या बाजूने अंकिता मॅम. धावा बनवा. 34, एकच बॅटर बाद आहे. भरपूर बॅटिंग ऑर्डर आहे. बॅट्समन असून देखील धावा होत नाहीयेत, ही खंत आहे. फिरवा बॅट. तुम्ही बॅट फिरवूनही संपर्क होत नाहीये, त्याच्यावरती काहीच होऊ शकत नाही. धावसंख्येमध्ये मात्र इथे 1 ने वाढ. 22 स्वरूपाची इथे धाव मिळते. पुढच्या मॅचचा जल्लोष झालेला आहे. संपूर्ण टीम जल्लोषामध्ये आहे. तुमची फिल्डिंग आहे, बॅटिंग आहे. ओके, चला पुढची टीम फिल्डिंग वाली कोण आहे? फिल्डिंग टीम या ना, तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. पहिली तुम्हाला फिल्डिंग करायची आहे, मग बॅटिंग मिळणार आहे. या लगेच. चला या 2 बॉलानंतर तुमचीच मॅच सुरू होणार आहे. लगेच या मॅम. तुम्ही इकडेच थांबा एका बाजूला. इकडे या, इकडे या. नाही इथे समोर नको, इकडे या. तुम्हाला डगआउट दिलेलं आहे, डगआउट मध्ये बसायचं. ऍक्च्युली तुम्ही ग्राउंड मध्ये, मला वाटलं तुमची फिल्डिंग आहे. चला फिल्डिंग टीम आपण लगेच तयार व्हा. 36 धावाच इथे जेमतेम झाल्यात. विजेत्या संघाचं अभिनंदन. तर चला प्लेअर ऑफ द मॅच आणि फायटर ऑफ द मॅच